वादाचे मुन्ने मांडण्यापेक्षा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लेव्हलने राहावं. देवाबद्दल, संतांबद्दल, महापुरुषांबद्दल, युगपुरुषांबद्दल तुमची अक्कल तुम्ही वापरण्यापेक्षा हाय त्यांचं चरित्र वाचावा, नाही पटलं तर गप बसावा, पण समाजातल्या माणसांचं संतुलन बिघडू नये. समाजानं नक्की ऐकायचं तरी काय काय. मागच्या महिन्यात 8 दिवस सावरकर, या आठवड्यात उठलं पुस्तक. लोकांनी नक्की काय करायचं. तुम्ही ते पुस्तक लिहू नये या मताचे आम्ही नाही, लोकांनी वाचू नये या मताचे आम्ही नाही. आम्ही ह्या मताचे आहोत का उपाधिग्रस्त समाजाला कुठेतरी शांत मनाने जगू द्या, त्याला वाया घालू नका, त्याला जगू द्या. आज प्रत्येक माणूस उपाधीने ग्रासलेला आहे. प्रत्येक माणसाला, आम्हाला उपाधी आहे, तुम्हाला उपाधी, कोणाला उपाधी नाही. आज आमची माऊली बिचारी सकाळी लवकर उठली तरी नवऱ्याचा डबा करण्याचे, मुलाचा डबा करण्याचे, पगार कमी आहे, भागत नाही, ऍडजस्टमेंट करण्याचे. आज प्रत्येक तरुण पोरगा नोकरी लागलाय, पेमेंट नाही, आहे ते पेमेंट मध्ये भागत नाही. प्रत्येक माणूस असा उपाधीग्रस्त आहे. त्याला कुठंतरी संध्याकाळी निवांत घरी आलो 10 मिनिटं गादीवर पडून झोपू द्या. हे तुमचे पुस्तकं पेटवान, टपऱ्या पेटवान, ह्या गोष्टी लोकांपर्यंत देऊ नका. आणि ही मंडळी विचित्र, ही पेपरवाली, ही कॅमेरेवाली, हे आता 2 तास कीर्तन नेणार आता, पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार. नाही, माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. आणि सगळ्यात जास्त प्रचार हीच मंडळी करते. या काही गोष्टी आहे ना महाराज, त्या समाजापर्यंत यायला नको आहेत. काय मध्ये आहे ना तुमचा प्रश्न. तुम्ही लेखक, पुस्तक, आता हा कालचा मुद्दा सोडा. अभ्यासक्रम मंडळामध्ये समजा एखादा मुद्दा पुस्तकात गेला, आता याला जबाबदार कोणी? पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजे निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम मंडळ. मग या गोष्टी गावात यायची गरज काय? तुम्ही प्रिंटिंग करून पुस्तक विद्यार्थ्यांना वाटण्यापूर्वी एका तज्ञ माणसानं ते पुस्तक वाचून पाहावं, त्यातल्या त्रुटी बाजूला कराव्या, जर असेल तिथं तर त्याला तिथं स्टॉप द्यावा, तो मुद्दा काढून टाकावा. योग्य जून मध्ये पुस्तकं तुम्ही शाळेच्या ताब्यात देऊ नका. शाळेत यायचं, गुरुजींना शिकवायचं, मग 2 दिवस शाळा बंद ठेवायची. मग तुम्ही पुस्तकं लोक बिघडाय छापित्या का सुधराय छापित्या? गावातलं एक तर महाराज, शांती नावाची गोष्ट कोणाच्या घरात राहिली नाही. आज प्रत्येक माणसाला गरज आहे कशाची? त्याला कुठंतरी बायका पोरांमध्ये संध्याकाळी कामावरून येऊन बसू द्या. बिचारा कामावरून आला, त्याची पोरगी शाळेत गेली, ती पप्पाची वाट पाहत होती. बिचारा पोरगा त्याचा रस्त्याचा उभा होता, गेला त्या भेटला. थोड्या वेळा लगेच म्हणजे चला मोर्चे पुस्तक पेटवायचे. तो म्हणला अरे काय हा विनोद आहे. समाजाला जगू द्या जरा नीट. आणि काही जरी झालं ना महाराज, शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज, तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज, तिथं आपणही लई लोड घ्यायचं काय काम नाही हो. तुकाराम महाराज आपला बाप आहे, बस मिटलं विषय. आता एखादा येडं जर म्हणलं तुकारामाचा खून झाला, आम्ही ठरू ना. तू पिस्तुल्या कोण आम्हाला सांगणार? तुला तुझी बायको घाबरा, तू आमच्या तुकारामाचं चरित्र काढा, मर ना तिकडं, उलट ना, तुला काय करायचं आम्ही ठरू ना. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, आम्ही काही करू. तुला तकलीफ, आणि तुला काय वांग कळत तुकाराम? तू फक्त फोकसला नव्हता म्हणून फोकसला यासाठी तू हे नाटक करीतो. फार पडलो होतो कोपऱ्यात, मग लगेच हे पेपरवाल्याने मीडियावाल्याने उचलून धरायचं, निषेध पेटवा पुतळे. मग ते